नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज एक छान अशी रीडिंग घेऊन आले तुमच्यासाठी मी। जे गुप्त नवरात्र सुरू झालेला आहे 15 जुलै पासून जे सुरू झालं ते 23 जुलै पर्यंत आहे। आणि या गुप्त नवरात्रामध्ये तुम्ही जे म्हणजे 15 जुलै पासून एखाद्यासाठी केलेलं जे काही डोनेट असेल किंवा एखाद्याला केलेली कसली कोणत्याही ह्याच्यासाठी मदत केलेली असेल किंवा तुम्ही जी पूजा पाठ आणि जे काही नामस्मरण असेल किंवा जे तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आहे मागितलेलं आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं व्हिडिओच्या ज्यावेळेला 15 जुलैला गुप्त नवरात्रीचा व्हिडिओ केला त्यावेळी मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवलं होतं की जे आपण जी पूजा करतो किंवा जे नामस्मरण करतो किंवा जे गुप्त पद्धतीने ह्या गोष्टी होतात ज्या मॅनिफेस्टेशन असतं ते तुम्ही जे केलेलं आहे अगदी समर्पणानं अगदी निस्वार्थ भावानं प्रामाणिकपणाने खरेपणाने सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही मागितलेल्या आहेत महाकालींकडे ते मग ते सगळं मॅनिफेस्ट झालेलं आहे। ते सगळं मॅनिफेस्ट झालेलं आहे ब्रह्मांडामध्ये। त्याची ऊर्जा त्याचे जे व्हाइब्स आहे त्याचं तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुम्हाला दिसतील। पण हे जे व्हाइब्स आलेले आहेत या व्हाइब्सनुसार मग आत्ता जो मेसेज आलाय तो म्हणजे महाकाली देत आहे तुम्हाला उपहार। एक असा उपहार तुम्हाला दिला जातोय ज्यामधून तुम्हाला तुमची जी कला आहे म्हणजे तुमच्यातली क्रिएटिव्हिटी आहे, तुमच्या फॅमिलीचं जे स्वप्न आहे किंवा तुमच्या मुलांचं काही स्वप्न आहे, परदेशात जाण्याचे जे काही स्वप्न तुमची असतील, फॉरेन टूर करायची जे स्वप्न असतील किंवा काहीही जे तुम्ही मागितलेलं आहे देवींकडे किंवा जे मॅनिफेस्ट केलेलं आहे आणि जे तुम्ही कर्म करताय म्हणजे दानधर्म असेल किंवा विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं असेल, मार्गदर्शन असेल, चांगल्या गोष्टी पोहोचवणं असेल, अचानकपणे जरी कोण समोर आलं तर त्याची करणारी मदत असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत याबद्दलचा जो मेसेज आहे तो तुमच्यापर्यंत इथं पोहोचवला जातोय आणि तुम्हाला इथं हा मेसेज दिला जातोय बरं का। तर महाकाली या गुप्त नवरात्रामध्ये महाकाली देत आहे तुम्हाला उपहार, एक बक्षीस तुम्हाला दिलं जाते आणि लवकरच सेलिब्रेशन म्हणजे हे व्हाइब्स माझ्याकडे येत आहेत की सेलिब्रेशनचा मोड आहे, सेलिब्रेशनचे व्हाइब्स आहेत असं वाटतंय या ह्याच्यामध्ये। तर सेलिब्रेशनचा असे जे व्हाइब्स आहेत ते बघूया आपण काय आहेत। महाकाली तुम्हाला कोणता उपहार देणार आहेत, काय सेलिब्रेशन होतंय आणि कोणता असा आयुष्यातली एक स्टक मुवमेंट होते जर ब्लॉकेजेस मला दिसतंय की मला तुमचा पूर्ण औरा दिसतोय आणि त्या औरामध्ये जिथं ब्लॉकेजेस होते जर थॉट चक्र असेल किंवा मणिपूर चक्र असेल, मला मणिपूर चक्राचं खूप सारं दिसते कारण खूप साऱ्या गोष्टी अशा मणिपूर चक्रामध्ये साचलेल्या होत्या, खूप ब्लॉकेजेस होते। आणि जो कालचा दिवस होता जो 22 जुलै स्वाती नक्षत्र जे होतं त्या ह्याच्यामध्ये तुमच्या मणिपूर चक्रामध्ये जे काही ब्लॉकेजेस साठलेले होते ते सगळे ब्लॉकेजेस बाहेर काढलेले आहेत। जे काही स्टक मुवमेंट होत्या, ब्लॉकेजेस होते किंवा काही तुमच्या फायनान्शियल प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा लोन्स असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील आणि शिक्षणामध्ये मुलांच्या असेल, फॅमिलीमध्ये परत तोच पॅटर्न चालत आलेला आहे असं वाटतं, तो तिथं कट होतोय म्हणजे तो तिथं पॅटर्न कट होतोय। जर मणिपूर चक्राची खूप सारी एनर्जी इथं मला दिसते की तो पॅटर्नच तुमच्याकडून कट केला जाते कारण तुमची भक्ती आणि शक्ती यांचा जो मिलाप आहे, जो बॅलन्स आहे तो तुमचा साधला गेलेला आहे। तुमच्या या गुप्त नवरात्रीमध्ये जे काही तुम्ही रिच्युअल्स केले की जे काही तुम्ही महाकालींकडून, शिवशक्तींकडून आणि नवदुर्गांकडून जे काही तुम्ही मागितलेलं आहे ते मग फायनान्शियसची जर हे सगळं घेतलं किंवा मणिपूर चक्र घेतलं तर सगळं ब्रह्मांडी आणि सगळ्या शक्तींचा आशीर्वाद असायला लागतो, त्रिदेवींचा आणि त्रिदेवांचा तो आशीर्वाद तुमच्यावर आहे। आणि त्यामुळेच त्या मणिपूर चक्रामध्ये जे काही ब्लॉकेजेस साठले होते ते सगळे अगदी असे ओढून म्हणजे एखादं ब्लॉकेज असते बघा बरं, आपण पाण्याचा प्रवाह चालू असतो अचानकपणे त्याच्यामध्ये असे काही अडथळे येतात की तो तिथं डबकं बनतं म्हणजे प्रवाह बंद होतो आणि परत सुरू होतो, परत आणि त्यात काही ते अडथळे येतात आणि परत ते डबकं बनतं म्हणजे तो प्रवाह चालूच नाही राहत। तर अशा प्रत्येक गोष्टी तुमच्या अशा येत होत्या म्हणजे तुम्ही जे काही कमवलेलं आहे, धन असेल, सगळं असेल, पैसा भरपूर तुम्ही कमवताय, कष्ट करताय सगळ्या बाजून, पण तो तुमच्याकडे राहतच नाही, तो म्हणजे त्याला खूप ब्लॉकेजेस येतात। तो तुमच्याकडं ज्या पद्धतीने राहायला पाहिजे, तुम्हाला सेव्हिंग्स झाले पाहिजेत किंवा चांगल्या गोष्टीमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, परिवारावर
आणि ते सगळ्या ह्याच्यावर ते चांगलं खर्च झालं पाहिजे, सुख संपत्ती धन म्हणा किंवा डोनेशन म्हणा, चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करता आला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. पण त्या गोष्टी हेच होत नाही आहेत, नको तिथं म्हणण्यापेक्षा काही कार्मिक पॅटर्न्स असतात त्यामुळे ते ब्लॉकेजेस येतात, पण ते फिरून येतात, तो कर्मा कटच होत नव्हता. तर इथं काल जे म्हणजे 22 जुलैला मला असे व्हाइब्स येतात की तुमच्या मणिपूर चक्रामध्ये काहीतरी उलाढाल झालेली आहे. जर तुम्ही पिवळ्या रंगाशी कनेक्ट होत असाल, भंडाऱ्याशी कनेक्ट होत असाल, किंवा तुम्ही वारीमध्ये असाल, किंवा तुम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्राला काल कनेक्ट झालेले असाल, काही रिच्युअल्स तुम्ही केलेले असतील देवींचे वगैरे, तर त्या माध्यमातून सुद्धा, किंवा जर तुम्ही स्पिरिच्युअल व्यक्ती आहात तर तुम्ही जेव्हा निद्रावस्थेमध्ये असाल त्यावेळेला सुद्धा तुमचा जो मणिपूर चक्र आहे ते तुमचं हील झालेलं आहे. कारण भक्ती जेव्हा श्रेष्ठत्वाच्या टोकाला जाते, भक्ती पूर्ण समर्पित सरेंडर असते 100%, त्यावेळेला साक्षात भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमच्या त्या चक्रामधला जो ब्लॉकेजेस आहे तो दूर करून तुम्हाला तिथं त्या चक्रावर ब्लेसिंग्स देऊन जातात, हात ठेवून जातात. मग ते चक्र ऍक्टिव्हेट होतो आणि त्यामुळे मग तुमचे फायनान्शियल असतील, कोणत्याही ज्या याच्यामध्ये ब्लॉकेजेस होते ते, मग तुमचा काही असा पॅटर्न असेल जो चाइल्डहुड मधला पॅटर्न असेल, जो तुम्ही लहानपणापासून बघताय की म्हणजे पैशाचा जो प्रॉब्लेम्स आहे, फायनान्शियली प्रॉब्लेम, पैशाच्या प्रॉब्लेम्समुळं, किंवा प्रॉपर्टीच्या वादावादी असेल, पैशाचा प्रॉब्लेम्स असेल, किंवा इतर कोणत्या माध्यमातून म्हणजे पैसा ह्या गोष्टीवरून खूप सारे वादविवाद तुम्ही ऐकलेले असतील, किंवा प्रॉपर्टीबद्दल ऐकलेले असतील, घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमुळे ब्लॉकेजेस येत असतील, नात्यांमध्ये दुरावा येत असेल, विसंगती, तुम्ही सगळ्या गोष्टी सरेंडर करतात, त्याग करता, सोडून देता, पण पुन्हा एकदा तिथं तीच गोष्ट येते जी नात्यांमध्ये दुरावा येत असेल किंवा फॅमिलीमध्ये काही हे होत असेल. तर तो जो पॅटर्न आहे तो पॅटर्न इथं कट केलेला आहे. म्हणजे साक्षात तुम्हाला इथं जो मणिपूर चक्रावरचे व्हाइब्स मला खूप सारे येत आहेत, कारण हे चक्र तुमचं ऍक्टिव्हेट होतंय आणि सोपी गोष्ट नाही आहे. जे आध्यात्मिक खरंच पूर्ण चक्रावर काम करतायत, अध्यात्मामध्ये काम करतायत, त्यांना इथून पुढे ज्यावेळेला ही रिडिंग मिळेल किंवा विदिन ही रिडिंग मिळाल्यानंतर 3 मंथ्समध्ये 3 महिन्यामध्ये तुम्हाला जाणवायला लागेल तुमची फायनान्शियल जी सिच्युएशन आहे ती खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते. तुम्ही छान पद्धतीने सेव्हिंग्स करताय, इन्व्हेस्टमेंट करताय, तुमची हेल्थ चांगली होते, तुमच्या रिलेशनमध्ये चांगलं सगळं हे होते, आणि जे काही ब्लॉकेजेस असे होते जे म्हणजे विचारांमध्ये येत असतील किंवा हेल्थमध्ये येत असतील, ते सगळे ब्लॉकेजेस तुमच्या इथं काढले जात आहेत. आणि येणाऱ्या 3 मंथ्समध्ये 3 महिन्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे बदल झालेले दिसतील, की सगळं काहीतरी बदलतंय, काहीतरी नवीन होतंय. ज्या गोष्टी अशा वाटत होत्या की खूपच जडपणा ज्यामध्ये वाटत होता, ते अगदी हलक्यापणाने, हलकं सहजपणे लक्ष्मी स्थिरावतायत तुमच्याजवळ, असं सुद्धा तुम्हाला जाणवेल. आणि सगळं छान पद्धतीने तुमच्या आयुष्याची अगदी भरभराटाने सुरुवात सुद्धा इथं होऊ शकेल. ही रिडिंग थोडीशी लांब होईल, पण रिडिंग नक्की शेवटपर्यंत ऐका, कारण खूप मोठ्या व्हाइब्सची, खूप मोठ्या एनर्जीशी इथं ही रिडिंग कनेक्ट झालेली आहे. तर ही तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, आणि ज्यांच्या खरंच जे तुमच्या जवळचे आहे त्यांच्यापर्यंत नक्की ही रिडिंग पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि आपण आता त्या कार्ड्सद्वारे बघूया काय तुम्हाला महाकाली मेसेज येतात. जे मला इंट्युटिव्हली मेसेज दिले, जे मला व्हाइब्स आले, जी एनर्जी तुमची मला कनेक्ट झाली, त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे. ओके, थँक्यू सो मच. तर बघूया आपण कार्ड्सद्वारे काय मेसेज आहे जे महाकालींना तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि खूप मोठी रिडिंग आहे ही. रिडिंगला क्लेम करा आणि जय महाकाली ह्याच्यामध्ये कमेंटमध्ये करा तुम्हाला, कारण येणारे 3 महिने खूप मोठी पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक एनर्जी तुमच्यामध्ये प्रवाहित होतीये, आणि तुम्हाला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज, तुमच्यातली क्रिएटिव्ह थिंकिंग जी आहे ती खूप सारी वाढायला लागेल. ज्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटत होत्या त्या सोप्या होऊन तुमच्या समोर येतील, आणि अगदी हलकेपणाने, सहजपणाने त्या तुम्ही प्रत्यक्षात सुद्धा आणू शकाल. असे व्हाइब्स इथं आहेत बघा. आणि किती छान हा मेसेज आहे. जो मेसेज मी तुम्हाला सांगितलं, ही शिवशक्तींची एनर्जी आहे, तुमची भक्ती श्रेष्ठत्वाला पोहोचलेली आहे. त्यामुळे टोकाला ज्या वेळेला पोहोचते त्यावेळेलाच गंगा प्रवाहित होते, आणि ज्या वेळेला म्हणजे
गंगा प्रवाहित कुठून झाली? जिथं महादेवांच्या म्हणजे जे क्राऊन चक्र आहे वरतून, तिथून गंगा प्रवाहित झाली. आणि जी गंगा पृथ्वीवर आली ती म्हणजे जी अशुद्धता आहे, पाप आहे, ते नष्ट करण्यासाठी गंगा प्रवाहित झाली. आणि तसंच तुम्हाला सुद्धा इथं महादेवांनी आणि शिवशक्तीने या गुप्त नवरात्रामध्ये उपहार म्हणून तुम्हाला हेच दिलेलं आहे. तुम्हाला शुद्धतेचं वरदान दिलेलं आहे. म्हणजे एखादा विचार असेल, जो मनाला चिकटलेला एखादा अशुद्ध विचार असतो, काही असे कर्मच असतात, कार्मिक सायकल्स असतात, हे सगळं नष्ट करून चांगला सूर्योदय म्हणजे जो चांगला विचाराचा उगम आहे, स्वतःमधून करून देणार असेल, स्वतःमधून असेल, स्वतःबरोबर इतरांमधून करून देणं असेल, ही जी शक्ती आहे, ही शक्ती तुमच्यामधून बाहेर पडते इथं. आणि चंद्रशेखर, साक्षात चंद्रशेखर तुम्हाला इथं सांगतायत गुप्त नवरात्रीमध्ये हाच उपहार मिळते तुम्हाला की ब्लेसिंग्स ऑफ गुड लक. म्हणजे तुमचं जे करिअर सुरू होतंय विदिन 3 मंथ्स, मी तुम्हाला सांगितलेलं आहे 3 महिन्यामध्ये जे काही तुमच्या आयुष्याची सुरुवात इथं होतीये, केली जाते, ही सुरुवात म्हणजे तुम्हाला नवीन जे चक्र आहे तुमच्या आयुष्याचं, नवीन चक्र सुरू होतंय, जिथं तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायला तुमच्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण करतायत महादेव आणि महाकाली. म्हणजे शिवशक्तींचा आशीर्वाद, शिवशक्तींवर खूप तुमचे जास्त अशी हे आहेत, भक्ती तुमची आहे, महादेवांवर खूप भक्ती आहे, प्रेम आहे, विश्वास, आणि सगळं तुम्ही त्यांच्या चरणाशी समर्पित केलेलं आहे. म्हणूनच हा मेसेज इथं आलेला असेल. आणि गुप्त नवरात्रीच्या अगोदर मला हे संकेत आले किंवा काही मला या पद्धतीनेच रिडिंग करायची आहे. कारण ज्यावेळेला मी अशी रिडिंग करतो त्यावेळेला ती खूप कमी वेळासाठी होते, पण ही रिडिंग ज्या वेळेला मी अशी करते तेव्हा खूप सारा वेळ ह्याच्यामध्ये घेतला जातो, कारण एनर्जी खूप डीप लागते आणि तुमची एनर्जी खूप सारी जास्त कनेक्ट होते. तर इथं हे म्हणजे तुमचा जो मूलाधार आहे, मूलाधार सुद्धा स्थित होतोय. आणि मणिपूर चक्र जे आहे, मी तुम्हाला जे सांगितलं, मणिपूर चक्रामधून सगळे ब्लॉकेजेस हटवून काढले, त्यामुळे प्रवाह जो आहे तो अगदी व्यवस्थित होते, त्यातून कोणताही ब्लॉकेजेस नाही आहेत. मणिपूर चक्र जेव्हा तुमचं ब्लॉक होतं तेव्हा तुम्हाला भीती वाटत होती, तुम्ही स्पष्टपणे बोलत नव्हता, किंवा जे काम करताना अगोदर एखादं काम करायचं ना, अगोदरच त्याच्याबद्दल अरे निगेटिव्ह मनामध्ये काहीतरी विचार येत होते, किंवा काय हे होईल का नाही, कसं होईल, काय होईल, मग कोण फसवेल का, कोण काय करेल का, कुणाला काय वाटेल, चुकीचं होते का काय, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये येत होत्या. तर हा जो विचार आहे मनामधला तो इथं काढला जातोय. ते जे ब्लॉकेजेस तुमच्या इथं कुठंतरी चिकटलेले होते किंवा ते मणिपूर चक्रामध्ये परत 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 घुमत होते, ते सगळे काढले जातात आणि त्यामुळं हा प्रवाह चालू होतोय. आणि गंगेसारखी शुद्धता जी आहे ती तुमच्या विचारांमध्ये, जी तुमच्यामध्ये आणि तुमच्या कर्मामध्ये, तुमच्या जर्नीमध्ये इथं सुरू होते. आणि खूप खूप मोठा असा एक स्पिरिच्युअल प्रवास तुमच्या आयुष्याचा सुरू होतोय. आणि इथं बघा, मग इथं हेच तुम्हाला सांगितलं जाते, मी तुम्हाला विदिन 3 मंथ सांगितलं की 3 महिन्यामध्ये ह्या सगळ्या हालचाली आणि या सगळ्या गोष्टी, फक्त तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवायचं आहे तिथे आणि खूप हे करायचं नाही आहे. फ्रुटफुल लाईफ आहे तुमची. या 3 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं जे हार्डवर्क केलेलं आहे, मग कोणत्याही क्षेत्रामध्ये असू दे, क्षेत्र कोणतंही असू दे, जिथं तुम्ही हार्डवर्क केलेलं आहे त्या हार्डवर्कचा, तुम्ही केलेल्या कष्टाचं, तुम्ही दिलेल्या वेळेचं, एनर्जीचं जे काही रिटर्न्स आहेत, जे काही तुम्हाला मिळणारं फळ आहे ते तुम्हाला या 3 महिन्यामध्ये मिळते. यामध्ये तुमचं आवरा सुद्धा खूप 3 महिन्यामध्ये छान असा उलणार आहे. म्हणजे जसं कळीचं फूल होतं की नाही, उमलतं आणि ते फूल इतकं सुंदर दिसतं, त्यावेळेला आपल्याला खूप छान वाटतं. तशी जी काही एनर्जी आहे ती इथं आहे. म्हणजे तो जो आवरा आहे, ती जी एनर्जी आहे ती तुम्हाला छान पद्धतीने असं फुलवणार आहे. ती तुम्हाला आपण काय म्हणतो, जेव्हा अवेकनिंग चालू होते किंवा कुंडलिनी हे होते त्यावेळेला व्यक्ती अध्यात्मामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा रंग असा चमकदार होतो आणि म्हणजे तेज, एक वेगळंच तेज येतं जेव्हा शक्ती प्रवाहित असते त्यांच्यामध्ये. तेव्हाच जो मला हे आहे ना, ते असं मला तुमचं दिसतंय की 3 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये तेज येते. तेज म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये असेल, तुमच्या दिसण्यामध्ये असेल, तुमच्या वागण्यामध्ये असेल, तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तेज निर्माण होते. आणि हे जे तेज आहे ते तुम्हाला अजून काही नवीन नवीन कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, असं तुम्हाला इथं हा खूप मोठा मेसेज आहे. बघा, मग इथं महत्वाचा मेसेज आहे, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते रिडिंगमध्ये, जे वेल्थ आहे तुमची, तुमच्या वेल्थला प्रोटेक्शन इथं मिळते. मी 3 महिन्याचा तुम्हाला पिरियड दिला की 3 महिन्यामध्ये जे काय आहे ते वेल्थ प्रोटेक्शन तुम्हाला येते. म्हणजे ब्लेसिंग्स त्याच ह्याच्यावर येतात, म्हणजे बाहेरून किंवा
आतून जे काय हे होतं ना, हल्लं होतं सगळं, कसं होतं बरेच वेळा आपली फायनान्शियल सिच्युएशन चांगली असेल तर आपण छानपणे पुढं निर्णय डिसिजन घेऊ शकतो, किंवा काहीतरी नवीन एखादा कोर्स करायचा असेल, काही शिकायचं असेल, बाहेर जायचं असेल, नवीन गोष्टी खरेदी करायच्या असतील, किंवा काही डोनेट करायचं असेल, काय करायचं असेल तर ते आपण बिनधास्तपणे करू शकतो. पण कधी? ज्या वेळेला आपली सिच्युएशन चांगली असेल तेव्हा. आपल्याकडे खूप कला असतात, म्हणजे तुमच्याकडं खूप साऱ्या कला आहेत, खूप गोष्टी आहेत, खूप क्रिएटिव्हिटी आहे, सगळं आहे, पण ते करताना काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतो, किंवा तेवढी इन्व्हेस्टमेंट आपण करू शकत नाही, आणि त्यामुळे सुद्धा ते ज्ञान आपल्यापासून राहतं की आहे तुमच्याकडं, पण त्याच्यामध्ये कधी प्रत्येक वेळी परिपूर्ण संपूर्ण असं कोणीच नसतं. ते घेण्यासाठी सतत 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 शिकावं लागतं. तसं हे जे शिक्षण आहे हेच आहे. आणि देवी कामाख्या आहे इथं, म्हणजे तुर्तास तुम्ही जर कामाख्या दर्शन केलेलं असेल, ही रिडिंग ज्यांच्यापर्यंत पोहोचते त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगायचंय. जर तुम्ही कामाख्या दर्शन केलेलं आहे तर कामाख्या, देवी कामाख्या तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि ब्लेसिंग्स देत आहेत. तुम्ही जे केलेलं दर्शन आहे, तुमच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवलेला जो मेसेज आहे, जो खरंच तुमच्यामुळे इतरांना सुद्धा त्या ह्याचं दर्शन झालं असेल, किंवा काय तिथून केलेला कॉल असेल, किंवा काही असेल, तर हे जे कामाख्या देवी आहेत, कामाख्या देवी तुमच्या वेल्थला प्रोटेक्शन देत आहेत, तुमच्या पैशाला, तुमचं जी श्रीमंती आहे, तुमची समृद्धी आहे, तुमचा जो म्हणजे एखाद्याला प्रेम करण्याची तुमची भावना खूप म्हणजे अशी हे आहे, आपण काय म्हणतो प्युअर भावना आहे मनामध्ये तुमच्या, म्हणजे स्वार्थ अजिबात नाही आहे. परमार्थ करणं, स्वार्थ त्याच्यामध्ये काहीही नाही आहे. जसं परमेश्वरावर प्रेम करता तसेच इतरांवर करता, समजून घेता, साथ देता, अडचणीत साथ देता, किंवा मदतीला येता, असं मोरडोने हे सगळं तुम्ही करता. म्हणूनच देवी कामाख्यांचा आशीर्वाद सुद्धा तुमच्यावर आहे, आणि फुल प्रोटेक्शन तुमच्या वेल्थला, तुमच्या पैशाला, तुमच्या समृद्धीला इथं दिलं जाते. खूप मोठं प्रोटेक्शन दिलं जाते. तर बघा, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्राईबच, याला कोणतेही चार्जेस नसतात, सबस्क्राईब करायला काही नसतं, फक्त चांगले काहीतरी मेसेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी परमेश्वराने दिलेले आदेश आहेत ते तुमच्यापर्यंत फक्त पोहोचवले जातात वेळोवेळी. म्हणून सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला इथं एवढा वेळ झालं डोनेशनचंच बोलते की डोनेशन केलं पाहिजे, डोनेट केलं पाहिजे. तुम्ही जी चॅरिटी केली आणि हार्डवर्क केलेला आहे, म्हणजे याचं तुमचं ही लाईफ सुद्धा सांगते. मी तुम्हाला 3 महिन्याची जी एनर्जी सांगितली, म्हणजे येणाऱ्या 3 महिन्यात जो पुहार तुम्हाला दिला जातोय, जो अबंडन्स तुम्हाला दिला जातोय, जो पैसा तुम्हाला दिला जातोय, तो तुम्ही केलेली चॅरिटी आणि तुम्ही केलेलं हार्डवर्क, तुम्ही केलेलं तुमचा प्रामाणिकपणा, समर्पण, कर्तव्यनिष्ठता, कर्मावर पूर्णपणे विश्वास ठेवणं, भगवंतावर विश्वास ठेवणं. कुणीतरी आपल्याला बघते, हातून चांगले कर्म केले पाहिजेत आणि ते करण्यासाठीच आपल्याला शक्ती दिलेली, हा जो भाव मनामध्ये तुमच्या आहे त्याचं जे फ्रूट आहे, त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला इथं दिलं जाते. मग इथं बघा, हे पण कार्ड तेच आहे, तुम्हाला फ्रूट दिले जातात आणि हे पण असंच आहे. म्हणजे गुलाबासारखी स्वतः काटेरी याच्यामध्ये असला तरी सुद्धा इतरांसाठी मार्गदर्शन करणं असेल, किंवा त्यांच्यापर्यंत चांगलं काहीतरी पोहोचवणं असेल, यासाठी सतत जी झटपट तुमची चाललेली असते, खटापट चाललेली असते. आपल्या फॅमिलीला सुख देणं असेल, आपल्या नात्यांना वेळ देणं असेल, नात्यांना त्यांचं जे काही हे आहे ते देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळं खूप सारे ब्लॉकेजेस निघून जातात आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे येणार आहे ती बहार येणार आहे, बहार. आणि हाच तुम्हाला बहार जी आहे तो उपहार तुम्हाला इथं दिला जातोय. आणि मी तुम्हाला परत सांगत होते चक्रांचं. मग हे तुमचे जे चक्र आहेत, ही न्यू बिगिनिंग इथं होते. म्हणजे सगळ्या मणिपूर चक्राचं मी तुम्हाला सांगितलं, मणिपूर चक्र सगळे एंडिंग करते. म्हणजे जे काही ब्लॉकेजेस होते, जे अडचणी होत्या, जो त्रास होता, जे असे जळूसारखे किंवा त्या गोचडीसारखे चिकटलेले असे काही ब्लॉकेजेस होते, स्टक मुवमेंट होत्या, त्या सगळ्या मुळापासून उकडून तुमच्या काढल्या जात आहेत आणि होतीये ती न्यू बिगिनिंग होते. आणि कारण सगळ्या ह्या कार्मिक जे काही चालू होतं, सगळे ब्लॉकेजेस होते, जो असा एक हे होता, ज्या हे करून तुमच्या फायनान्शियलच्या ह्याच्यावरच बसलं होतं ते, की तिथंच ब्लॉकेजेस होते. आणि तुम्हाला मात्र कळत नव्हतं की आपण इतके कष्ट करतोय, राबतोय, किंवा सगळ्या गोष्टी हे करतोय. माणसाची हाव खूप असते, म्हणजे त्याला माहीतच नसतं की आपल्याला किती पाहिजे आहे आणि आपल्याला मिळालं तर त्याचं काय करायचं. ह्या गोष्टींचा सुद्धा जो बॅलन्स आहे तो तुमचा तेव्हा नव्हता, आता आहे. म्हणजे तुमच्याकडे दिल्यानंतर ज्या वेळेला त्याचा बॅलन्स तुमच्याकडनं आता होणार आहे, तुम्ही पूर्णपणे बॅलन्स आहात. त्यामुळे जे तुमच्याकडे येईल
याचा बॅलन्स तुम्हाला होणार आहे, ते तुम्ही करणार आहात आणि त्यामुळेच रिव्हील्ड होते सगळं. जे काही तुमच्यामध्ये ब्लॉकेजेस साठले होते चक्राजमध्ये ते सगळे बाहेर काढले जातात आणि यामध्ये तुमच्या पूर्वजांचा खूप मोठा वाटा आहे. हे पण मला तुम्हाला इथं सांगायचं आहे, कारण तुमची कुळी जी कुठली आहे, जे तुमचं माहेर असेल सासर असेल, दोन्ही कुळांचा जो जोडून जे पूर्वजांचे, कारण जन्माच्या अगोदर काहीतरी अशा घटना असतात, त्या घडल्यानंतरच आपण कुठल्या कुळात जन्म घेणार आहे हे ठरतं. तसं कुठल्या कुळात जन्म घेणार आहे आणि कुठल्या कुळात आपण जाणार आहे हे सुद्धा आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांची सुद्धा ही एनर्जी आहे. जेव्हा पुरुष एखादी स्त्री तिच्याबरोबर लग्न करतो, विवाह करतो, तेव्हा तो एका कुळाचा नाही राहत, त्या तिच्या म्हणजे जी त्यांची पत्नी आहे त्यांच्या कुळाशी सुद्धा तो रिलेटेबल, त्यांच्याशी ते सुद्धा हे जोडलं जातं. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी खूप आहेत. जसं मुलगी सासरी येते, ती जसं तिचा कुळाचार सांभाळते किंवा कुळ सगळं पुढं नेते किंवा त्या सगळ्या गोष्टी ती करत असते, तसंच पुरुषाला सुद्धा, कारण ती त्याची आहे अर्धांगिनी, आणि जेव्हा अर्धांगिनीचं मूळ तिथं आहे तर त्याच्याशी सुद्धा त्याचे जे हे आहे ते जोडले जातात आणि ते करणं त्याच्यासाठी महत्वाचं असतं. या रिडिंगच्या माध्यमातून तुम्हाला हेही मी सांगेन, जर तुम्हाला फायनान्शियलचे काही प्रॉब्लेम्स येत असतील, अडचणी येत असतील, तर तुम्ही तुमचे कुल म्हणजे तुमची माहेरची, म्हणजे जर स्त्री असेल तर माहेरची तुमचं हे जे तुम्ही तुमची पती पत्नी जे आहे त्या दोघांनीही ते रिच्युअल्स केले पाहिजेत आणि जे सासरचे आहेत ते सुद्धा तुम्ही दोघांनी मिळून ते रिच्युअल्स केले पाहिजेत. जे आहे ते केलं पाहिजे, त्याला पर्याय नाही, तो ते केलंच पाहिजे. कारण फायनान्शियल जर तुमचे चांगले होत आहेत, जर काही ब्लॉकेजेस तुमचे निघून जात आहेत, तर हा कुळाचार करणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, हे इथं तुम्हाला सांगितलं जाते. कारण दोन्हीही हे बॅलन्स आहे, तुम्हाला बॅलन्स करणारी ही शक्ती आहे, या शक्तीचा आशीर्वाद तुम्हाला इथं मिळतोय. आणि थँक्यू सो मच. बघा बरं मी काय म्हणलं, आणि फायनान्शियल्स कधी चांगले होतात किंवा 3 महिन्यामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ते मला यांनी सांगितले सांगायला, मी काय, मला काही हे नाही आहे. हे जे मला सांगतात, हे जे आदेश देतात, मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतो, मी आपण कोणी नसतो. तर साक्षात इन्फिनिटी आहे बघा, इन्फिनिटी आहे, अबंडन्स जे, आणि म्हणजे बाप्पा, आणि विदिन 3 मंथ मी तुम्हाला सांगितलंय, 3 महिन्यांचं हे सांगितलंय. तर या 3 महिन्यांमध्ये इन्फिनिटी आहे, ऑब्स्टेकल्स सगळे रिमूव्ह केले जातात, वेल्थला प्रोटेक्शन आहे, पैसा आहे, अबंडन्स आहे, सगळं मिळणार आहे. आणि बाप्पा सुद्धा येत आहे, बाप्पा सुद्धा येत आहेत. त्यामुळं हा जो काळ तुमच्या आयुष्यात येणारा 3 महिन्याचा आहे, तो उत्साह, आनंद, एनर्जी हे सगळं टोकाला नेणारा, तुमच्यामध्ये नवीन नवीन क्रिएटिव्हिटी बाहेर काढणारा, तुमच्या चांगल्या ठिकाणी, चांगल्या गोष्टीला, चांगल्या अभ्यासाला, शिक्षणाला इन्व्हेस्ट करायला लावणारा असा काळ जो आहे तो तुमच्या आयुष्यात येतोय. नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही रिव्हील बाहेर काढताय तुमच्यातून. कारण मणिपूर चक्र जेव्हा ब्लॉक असतं त्यावेळेला जसं वेल्थवर तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तसंच भीती सुद्धा असते. कारण कोणतंही एक काहीतरी गोष्ट सुरू करायची म्हणलं तर त्याच्यामध्ये भीती येते, भीती वाटते आणि सुरू करताना हे होत नाही, इनबॅलन्स होतो. तर तो सगळा तुमचा इथला काढला गेला आहे आणि मूलाधारचे ब्लॉकेजेस सुद्धा निघालेले आहेत. म्हणजे मूलाधार सुद्धा तुमचा ऍक्टिव्हेट आहे, मणिपूर सुद्धा ऍक्टिव्हेट आहे आणि त्यामुळं जो स्पिरिच्युअल सपोर्ट तुमच्याकडे येतोय तो तुम्हाला कळतोय. म्हणजे आध्यात्मिक, जर ही टॅरो रिडिंग असेल, जर ही रिडिंग त्यांच्यापर्यंतच पोहोचेल ज्यांना बाबा खरंच चक्रासबद्दल खूप माहिती आहे किंवा चक्राची जी ऍक्टिव्हेशन आहे ते त्यांचं होतंय, अवेकनिंग सुरू आहे आणि नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याकडे येतात, ते स्वीकारतायत. मग ही एनर्जी जी आहे ही तुमच्याकडे येते. हे कनेक्शन जे आहे बाप्पांचं, मूलाधार आणि मणिपूरची जी स्थिती आहे ती खूप ऍक्टिव्हेट होतीये असं मला इथं जाणवते आणि त्यामुळे बाप्पांचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. बाप्पा तुम्हाला खूप स्पिरिच्युअल सपोर्ट करतायत, आध्यात्मिक सपोर्ट करतायत. त्यांना धूम धडाक्यात वाजत गाजत आनंदाने घेऊन या असा तुम्हाला ते मेसेज देत आहेत. कारण त्यांचं आगमन हेच तुमच्यासाठी एक खूप मोठा दरवाजा उघडण्याचे संकेत तुमच्यासाठी इथं दिले जातात. कारण त्यांच्या आगमनामुळे खूप साऱ्या गोष्टी बाहेर हे होणार आहेत आणि सुख करता तो आहे आणि दुःख हरता. मग तुमचं सगळं दुःख हरण जे काय आहे ते सुद्धा होते. त्यामुळे बाप्पांचा आशीर्वाद आहेच, त्यांचं स्वागत हे व्हायला पाहिजे, खूप छान पद्धतीने झालं पाहिजे. हे करा आणि हे करण्यासाठी तुम्हाला खूप 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 आशीर्वाद इथं दिले जात आहेत. खूप मोठे आशीर्वाद तुम्हाला इथं दिले जात आहेत. त्यामुळं ॲज अ ब्लेसिंग्स
चा स्वीकार तुम्ही करा. फक्त ऍक्सेप्टन्स आलेलं आहे बरं का तुमच्यामध्ये ऍक्सेप्टन्स आहे, म्हणूनच एवढी मोठी आणि एवढी छान ही रिडिंग झालेली आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेअर करा ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना मोटिवेशनची गरज आहे, ज्यांना आशीर्वादाची गरज आहे, जे भक्ती मार्गावर आहेत त्यांच्यापर्यंत हे मेसेजेस जे आहेत ते नक्कीच तुम्ही शेअर करा. आणि हा जो मेसेज आहे तो म्हणजे कव्हरेज आहे, धैर्य. कितीही काही समोर काय आलं तरी सुद्धा धैर्याने ताकदीने तुम्ही पुढे जाता आणि त्यामुळे तुमच्याकडे ते स्प्लेंडरचे वैभव आहे. कारण धैर्यानं धीरानं पुढे जाता, तुम्ही धीरानं पुढे जाता, धैर्यानं पुढे जाता, माघार नाही घेत. किती काही झालं तरी सुद्धा भगवंताशी बोलता, त्यांच्याशी चर्चा करता, त्यांना विचारता की माझा मार्ग कसा आहे. आणि वेळोवेळी तुम्हाला मग अशा अनेक माध्यमातून तुमच्या पुढे त्यांनी असे काही रिडिंग्स घेऊन आलेले आहेत किंवा अशी माध्यम आहेत, कोणतेही माध्यम असतील जे स्पिरिच्युअल आहेत, त्या माध्यमातून तुम्हाला ते दरवाजापर्यंत त्या घेऊन जातात, तो उघडतात आणि तुम्हाला मग जे काही आकर्षण आपण काय म्हणतो, आपण ज्या गोष्टीमध्ये ज्या ह्याच्यामध्ये असतो त्या सानिध्यामध्ये ते आपल्यावर इफेक्ट करतं. तसं थोडंसं जर अशा काही खूप जुनाट ह्याच्यामध्ये तुम्ही राहत असाल किंवा खूप जुनं असं काहीतरी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जे वर्कप्लेस जे आहे किंवा काय आहे जसं अंधारमय असेल किंवा काय, तर तिथं थोडंसं फ्रेश असं वातावरण तुम्ही तिथं निर्माण करा, असा सुद्धा तुमच्यासाठी मेसेज आहे. कारण त्याचा इफेक्ट आपल्यावर होतो, तर तो फ्रेश पण आहे. मग तुमच्यामध्ये सुद्धा असेल, तुम्ही स्वतःमध्ये थोडंसं बदल करा, हा सुद्धा तुम्हाला मेसेज आहे. तुमचा मेकओव्हर जो काय आहे, तुमचं राहणीमान, बोलणं, वागणं हे त्यामध्ये थोडासा बदल करा. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जर तुमचे जे पैसे ठेवण्याची जागा आहे किंवा तिजोरी, कपाट, जे काही जिथं कुठं तुम्ही ठेवता ते तिथं थोडंसं तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या काही म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी भगिनी ज्या सगळ्या आहेत ह्या रिडिंग ऐकतात त्यांना महत्वाचा मेसेज आहे. कारण येणाऱ्या 3 महिन्यात खूप मोठा अबंडन्स आणि सुख हे सगळं तुमच्याकडे येते. तर थोडंसं तुमचं विस्कटलेलं जे काही घरामधलं जे काही आहे ते बघा. कारण कामाच्या ह्याच्यामध्ये आपण अशा काही गोष्टी हे करतो की ते नाहीतच नाही, मग तो समेट नसतो, मग ते विस्कटलेलं असतं किंवा कुठंतरी टाकलेलं हे केलेलं असतं. काही गोष्टी असतात, काही बांगड्या वगैरे असतात तिजोरीमध्ये, कपाटामध्ये, अशा काही गोष्टी ठेवलेल्या असतात ज्या खरंच तिथं त्यांची जागा नाही आहे. अशा गोष्टी सुद्धा तिथं ठेवलेल्या असतात. त्या सगळ्या काढून तुमचं कपाट छान स्वच्छ करा. जिथं कपडे इकडे तिकडे विस्कटलेले असतील ती व्यवस्थित ठेवा. म्हणजे या माध्यमातून तुम्हाला ही एवढी मोठी रिडिंग झाली. आणि शेवटी मात्र मी हे सांगते कारण हे मला संकेत आहेत, हे सांगण्यासाठी जे येतंय त्याला जागा जोपर्यंत तुम्ही रिकामीच नाही करणार तोपर्यंत ते साठणार कुठं, ठेवणार कुठं. तुम्ही ठेवण्यासाठी जागा मोकळी पाहिजे का नाही, तुम्ही तुमच्यातली जागा मोकळी केली, आता घरातली रिकामी मोकळी करा. तुमचं कपाट स्वच्छ सुंदर छान ठेवा. व्यवस्थितपणा जो आहे जो जिथं असाल तिथं जसं तुम्ही ठेवत असताय तिथं स्वच्छता छान सुंदर आणि सुवासिक असं सगळं होऊ दे, असं तुमच्यासाठी इथं मेसेज दिला जातोय. कारण वैभव तुमच्याकडे येते. हे वैभव जे स्प्लेंडरचं कार्ड आहे ते म्हणजे वैभव आणि बाप्पा आणि मणिपूर चक्र, मूलाधार, हे सगळी शक्ती जी आहे इथं खूप स्ट्रॉंग शक्ती लागलेली आहे. ही रिडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटायचं असं छानशा रिडिंगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.